लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत आणखीन एक गडी सहभागी होण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले होते आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। आता राज ठाकरेंचा पक्ष म्हणजेच मनसे सुद्धा सत्ताधारी पक्षात प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। भाजपला मनसेची गरज का पडते? जर मनसे भाजपसोबत गेली तर मनसेला लोकसभेच्या कोणत्या आणि किती जागा मिळतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मला फक्त दिल्लीला येण्यास सांगितलं आणि मी आलो असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। विशेष म्हणजे दौऱ्यात राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि राज यांचे सुपुत्र अमित ठाकरेही होते। अमित शहा यांच्या निवासस्थानी जे.पी. नड्डा, विनोद तावडे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा उपस्थित होते। 40 मिनिटं झालेल्या या चर्चेनंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे रवाना झाले। राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर जागा वाटपातला आणखीन एक घटक पक्ष वाढणार आहे। जर मनसेनं महायुतीत प्रवेश केला तर मनसेला 2024च्या लोकसभा निवडणुकीत 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरे हे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात अशी चर्चा आहे। दरम्यान मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना एक सूचक विधान केलंय। बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, ते दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंदच होईल असं त्यांनी म्हटलंय। 2024ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे। नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपचं एकमेव लक्ष्य आहे। पण इथे प्रश्न येतो तो म्हणजे भाजपला मनसेची गरज का आहे? यातूनही हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेंना ही भूमिका घ्यावी लागली याचा वारंवार प्रचार करण्यात आला, पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली। ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातही दिसून आली। ही सहानुभूती कमी करण्याचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे। जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर उद्धव ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो। त्याचबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत। ज्या गोष्टी भाजपला या निवडणुकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात। पण खरंच मनसे नवा घटक पक्ष बनणार का आणि त्याचा फायदा होणार का हे येत्या काळातच कळेल। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।